मुंबईतील आमदार निवासात संजय गायकवाडांकडून कॅन्टीन चालकाला मारहाण, निकृष्ट जेवणाची पोलखोल, निकृष्ट दर्जाचं जेवण खाल्ल्यानं मळमळ झाल्याचा गायकवाडांचा आरोप. लोकप्रतिनिधींनी मारहाण करणं चुकीचं, गायकवाडांच्या मारहाणीवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री काय कारवाई करणार बघावं लागेल, ठाकरेंनी डिवचलं. गायकवाडांना समज दिली, शिंदेंचं स्पष्टीकरण. आमदार निवास कॅन्टीनमध्ये अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी. डाळ, शेजवान चटणी, तेल, पनीरसह अनेक खाद्यपदार्थ तपासणीसाठी सील. 2027 पर्यंत कॅन्टीनचा परवाना निलंबित. मोर्चाला परवानगी नाकारल्यानं मीरा भाईंदरमधील पोलीस आयुक्तांची तडकाफडकी बदली. आयुक्त मधुकर पांडेंची उचल मागणी. निकेत कौशिक यांची नियुक्ती. गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठातून मराठी साहित्य विषय हद्दपार, प्राध्यापक संघटनेचा आरोप. सरकारनं लक्ष देण्याची मागणी. सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण, बाप मराठा असं कॉकटेल घराणं. आमदार गोपीचंद पडळकरांची सुप्रिया सुळेंसह शरद पवारांवर आक्षेपार्ह टीका. तर पडळकर म्हणजे विकृत, प्रशांत जगतापांचा पलटवार. 18 तारखेला विनाअनुदानित शाळेच्या शिक्षकांच्या खात्यावर पैसे जमा होणार. मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर विनाअनुदानित शिक्षकांचं आंदोलन मागे. कोकणात उद्धव ठाकरेंची शिवबंधन परिक्रमा. ऑगस्ट महिन्यामध्ये रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाचा दौरा करणार. तुकडाबंदी कायद्यात सुधारणा होणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा. 1000 फुटांचे प्लॉट कायदेशीर होणार. राज्यातील 50 लाख कुटुंबांना दिलासा. मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुलसचिव डॉक्टर हेमलता ठाकरे यांचा आत्महत्येचा प्रयत्न. सुसाईड नोटमध्ये विद्यापीठाच्या 2 मोठ्या अधिकाऱ्यांची नावं. ऑनलाईन गेममध्ये पैसे हरल्यानं नाशिकच्या 16 वर्षांच्या मुलाची आत्महत्या. मोबाईलवर ऑनलाईन गेमच्या नादात जीवन संपवलं. लिफ्टचा दरवाजा बंद केल्याचा राग. 12 वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण. मुलाच्या हाताचाही घेतला चावा. तब्बल 4 दिवसांनी पोलिसांकडून गुन्हा दाखल. नागपूरसह विदर्भात तुफान पाऊस. नागपुरात हुडकेश्वर गावातील नाल्याला पूर. शहरासह ग्रामीण भागातही जोरदार पाऊस. जनजीवन विस्कळीत. गोंदियामध्ये 3 दिवसांपासून पावसाची संततधार. काही गावांचा संपर्क तुटला. गावकऱ्यांना सतर्क राहण्याचा प्रशासनाचा इशारा. भंडाऱ्यात पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका. जोरदार पावसामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत. खबरदारी म्हणून भंडारा जिल्ह्यात उद्या शाळांना सुट्टी. वर्ध्यात यशोदा नदीला पूर. पुरात अडकलेल्या 4 जणांना वाचवण्यात यश. पुराच्या पाण्यामुळे अनेक गावांचाही संपर्क तुटला. अजूनही पावसाची संततधार सुरूच. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीत पावसामुळे पूरस्थिती. वैनगंगेला पूर. 26 मार्ग बंद. 30 गावांचा संपर्क तुटला. ब्रह्मपुरी तालुक्यातील शाळांना उद्या सुट्टी. संभाजीनगरच्या जायकवाडी धरणातील पाणीसाठा 65%वर. 2 दिवसात 15% पाणीसाठा वाढला. राज्यातील 56 नद्यांना प्रदूषणाचा विळखा. जलप्रदूषण कमी करण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्याचा सरकारचा विचार. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंची माहिती. शहापूरच्या शाळेतील किळसवाणा प्रकार. स्कूलच्या शौचालयात रक्त पडलेलं दिसल्यानं विद्यार्थिनींचे कपडे काढून तपासणी. कुणाला मासिक पाळी आली हे तपासण्यासाठी बीभत्स प्रकार. लेह लडाखमध्ये 2 दिवस अडकलेले सर्व महाडकर सुखरूप. दरड कोसळल्यानं प्रवासी अडकले होते. पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात बेंदूर साजरा. बारामतीच्या खंडोबाच्या वाडीत बैल आणि गायीचा विवाह लावण्याची परंपरा. तर सांगली, कराडमध्ये बैलांची मिरवणूक. गुजरातच्या महिसागर नदीवरील पूल कोसळला. 12 जणांचा मृत्यू. आनंद वडोदराला जोडणारा पूल मध्यभागी तुटला. बचाव कार्य सुरू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नामिबियाचा सर्वोच्च पुरस्कार प्रदान. तब्बल 27 वर्षांनंतर भारतीय पंतप्रधान नामिबियात. अभिनेत्री आलिया भट्टच्या कंपनीच्या खात्यातून 76 लाखांहून अधिक रुपये हडपले. आलियाची माजी सेक्रेटरी वेदिका शेट्टीला बंगळुरूतून अटक.
इस्रायलकडून नाकेबंदीचं उल्लंघन, हुती बंडखोरांनी समुद्राच्या मधोमध जहाज उडवलं. ब्लास्ट नंतर काही सेकंदात पूर्ण बोट पाण्यात बुडाली. युरोपात गेल्या आठवड्यात उष्णतेच्या लाटेचे 1,500वर बळी. हवामान बदलाचा थेट परिणाम असल्याचा नव्या संशोधनात निष्कर्ष.